लाज वाटत नाही? थोडी जनाची नाही तर मनाची तरी बाळासाहेबांचा तरी विचार करायचा. बघा, अशी पोंक्षेंचं मी भाषण ऐकत होतो, त्यांनी याचा उल्लेख केला. मत मिळवण्यासाठी कुठून फतवे निघाले हे पण सगळ्यांना माहित आहे. आणि आता ओवेसी पेक्षा आता उबाटाच आपला मसिया यांना वाटू लागलाय. हा मेळावा कुठं होतोय? वरळीमध्ये. या वरळीमध्ये कुणाला किती मतं पडली तुम्हाला माहित आहेत? अरे इथे उबाटा जेमतेम 6,000चा लीड घेतलाय. फक्त जेमतेम. काही म्हणत होते इथे आम्ही 50,000चा लीड देणार. कुठं गेले राजीनामे देणारे? इथून लढतो तिथून लढतो, ह्याला पाडतो त्याला पाडतो. आता कसे जिंकणार? श्रीकांत शिंदे तर सोडा, नरेश मस्के म्हणाले मी महापालिकेत उभा राहतो, माझ्या समोर होते, म्हणजे खासदार व्हायच्या आधी. आता कसे जिंकणार? तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल. आता ती दाखवा, तुमच्या हातात आहे. मतदारसंघात नाही पत आणि माझं नाव गणपत, अशी अवस्था झाली आहे. आणि त्यामुळे बाळासाहेब म्हणायचे हिंदूच हिंदूंचे शत्रू ठरतात. यापुढे हे होणार नाही याची काळजी घेणार की नाही आपण? यापुढे असं घडणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे मुंबईला आणि या देशाला देखील न परवडणार आहे. आणि म्हणून वेळी सावध व्हा. अल्पसंख्याक समाजाच्या विरोधामध्ये बाळासाहेब कधीच नव्हते, आम्ही नव्हतो. नाही, रामदासबाईंनी देखील सांगितलं, किती कार्यकर्ते आपल्या अल्पसंख्याक समाजाचे आहेत, पदाधिकारी आहेत, मंत्री आहेत, परंतु बाळासाहेबांचा त्यांना कधी विरोध नव्हता. परंतु बाळासाहेबांचा विरोध होता तुष्टीकरणाला, वोट बँकेच्या घाणेरड्या राजकारणाला त्यांनी कायम विरोध केला. आणि म्हणून देशद्रोही पाकिस्तान धारजीने इथे इंडिया हारली की पाकिस्तान मध्ये फटाके वाजायचे आणि इथे पाकिस्तान जिंकल्यावर आपल्या इथे फटाके वाजवणाऱ्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेब होते. देशभक्त मुसलमानांच्या विरुद्ध बाळासाहेब कधीच नव्हते आणि आम्ही पण नाही. परंतु मतांचं घाणेरडं राजकारण कुठल्या थराला जाऊ शकतं हे या निवडणुकीत आपण पाहिलंय.